नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी लापसी रेसिपी कशी करायची ते। लापशी ही खूपच जुनी व पारंपरिक रेसिपी आहे। पूर्वीच्या काळी कोणत्याही लग्न समारंभ व कोणत्याही कार्यक्रमात गोड पदार्थ म्हणून लापशीचा समावेश केला जायचा। ही रेसिपी माझी आजी बनवायची, आई बनवायची आणि आता मीही बनवत आहे। लापशी ही महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात केला जाणारा पदार्थ आहे व तो सगळेच आवडीने खातात। विशेष करून म्हणजे हनुमान जयंतीला लापशी ही महाप्रसाद म्हणून केली जाते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता एका भांड्यात मी तूप गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी लापशी घालून आपल्याला लापशी चांगली भाजून घ्यायची आहे। मंद गॅसवरच आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। पहा इथे थोडासा कलर चेंज झालेला आहे। अशीच आपल्याला अजून लापशी भाजून घ्यायची आहे। लापशी भाजून झाली की तिचा छान असा वास येतो। हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला भाजून घ्यायची आहे। किती छान दिसत आहे। पहा इथे आपली लापशी भाजून झालेली आहे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत, तेही थोडेसे परतून घेणार आहोत। ते चांगले परतून झाले की त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। 1 वाटी लापशीसाठी आपल्याला 4 वाटी गरम पाणी घालायचं आहे। हे पहा तुम्हाला दिसतं। आता मी 1 वाटी गूळही घालून घेतलेला आहे। आता आपल्याला लापशी छान मंद गॅसवर 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायची आहे। हे पहा आता 15 मिनटानंतर आपण चेक करूया किती छान झालेली आहे। अजून आपण याला 5 मिनटे मंद गॅसवर झाकण ठेवून ठेवूया। आता मी त्यामध्ये वेलची टाकून घेतलेली आहे। पहा किती छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। जेवढी छान दिसत आहे तेवढी खायलाही छान लागते। आता आपण 5 मिनटे अजून एक वाफ काढून घेऊया। पहा इथे आपली लापशी तयार झाली आहे। किती छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ओल्या किंवा सुक्या नारळाची कापही टाकू शकता। ही पहा आपली लापशी किती छान तयार झाली आहे। तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।